अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे भाजी व्यावसायिक सुद्धा अडचणीत आलेत। खरेदीदार नसल्यानं भाजीपाल्याचे दर 30% घसरले। एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची खरेदीच होत नाहीये। वांगी, फ्लॉवर, कोबी, भेंडी, वाटाण्याच्या दरात आता मोठी घट झाली। युद्धाचा परिणाम आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरती होताना पाहायला भेटतोय। आपण याच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत। आपण बघतोय या ठिकाणी भाज्यांची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला भेटते, परंतु या युद्धाचा परिणाम सिलेंडरवर देखील झालेला पाहायला भेटतोय। सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल्स असतील, छोटे कॅन्टीन असतील, त्याचबरोबर लग्नसराईसाठी लागणाऱ्या जेवणाची व्यवस्था असेल, त्यासाठी लागणारे सिलेंडर्स असतील, याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। त्यामुळे भाज्यांची मागणी जी आहे ती कमी होताना आपल्याला पाहायला भेटते। आपल्या बरोबर व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, एकूणच युद्धाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांवरती होताना पाहायला भेटतोय, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? साहजिकच युद्धाचा जी परिस्थिती आहे त्याचा परिणाम त्या मार्केटवर झालेला आहे। मार्केटवर परिणाम असा झाला की ज्या मुंबईमध्ये 1.5 ते 2 कोटी लोकसंख्या आहे, ती 50% लोकसंख्या ही हॉटेलमध्ये खाणं त्याच्यावर अवलंबून असतं। हॉटेल असतील, कॅन्टीन असतील, लग्नाचे हॉल असतील, खानावळे असतील, यांना स्वयंपाक करण्यासाठी, शिजवण्यासाठी जो सिलेंडर पाहिजे असतो तो मिळत नाही, तो तुटवडा झालेला आहे। त्यामुळे बरेचसे हॉटेल व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद करण्याचे ठरवलेले आहे। जर रेट डाऊन झाले तर बांधावर खरेदी करायला जे शेतकऱ्यांकडे जातात ते सुद्धा म्हणजे कमी भावामध्ये खरेदी केली जाते। पर्यायाने या सगळ्या याच्यामध्ये हा शेतकरी भरडला जातो, त्याची अवस्था फार दयनीय आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।